आज बनवत आहे मी आमच्या इकडची डाळबट्टी। आता डाळीची रेसिपी तुम्हाला सांगत आहे। तर आता हे घेतलेलं आहे टोमॅटो, एक कांदा, लसूण, अद्रक, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। आणि इकडे हे फोडणीचं सामान आहे। याच्यामध्ये लाल तिखट, हळद, लसूण मसाला आणि धने पावडर आणि हे याच्यामध्ये गूळ आणि चिंच आहे आंबट वरण करायला। आता याच्यात मी हे सगळं वाटण याच्यात करून घेणार आहे बारीक। तर तुम्हाला दाखवते। मिक्सरमधून काढून घेतलं आहे। त्याला फोडणी देते तेलात। तर इथे पातेलं गरम झालं की त्याच्यात तेल टाकते आणि जिरे मोहरी टाकते। जिरा आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकते। आणि हे आपलं वाटण टाकते। वाटण म्हणजे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून द्यायचं चांगलं। मग नंतर याच्यात लाल तिखट टाकेल। याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यात मी हा मसाला टाकते सगळा। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे याच्यामध्ये। आणि मग नंतर याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी टाकणार। पाणी टाकलंय म्हणजे मसाला थोडंसं पाणी टाकले मग मसाला जळणार नाही। आता याच्यात चिंचेचं पाणी टाकून घेते। त्याला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून द्यायचं। इकडे मी आता बट्ट्याचं पीठ घेतलेलं आहे। बट्ट्याच्या पिठामध्ये गहू घेतले, त्याच्यात थोडंसं आपली बेसन पिठाची हरभऱ्याची डाळ टाकली, थोडीशी जिरा टाकले आणि थोडासा ओवा टाकला आहे। बाकी काहीच टाकायचं नाही। एकदम तुमच्या बट्ट्या खूप छान होतील आणि खुसखुशीत होतील। आणि ह्या पिठामध्ये मी मळताना पीठ घेतलं, थोडंसं ओवा, शोप, धने आणि तीळ एवढं टाकलं आणि तेल टाकलं आहे थोडंसं 2 चमचे भरून तेल टाकलं आहे। मी आता ते बनवताना विसरले टाकायचं, पण तुम्ही टाका नक्की। आणि मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि नंतर याला मळून घेतलं मग ते असं होईल। थोडंसं पीठ तेलात बुडवून बारीक आणि त्याला अगदी असे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यात असं तेलाचा गोळा टाकून त्याला असं गोल गोल करून घ्यायचं। आता याला चांगली तरी आलेली आहे। यामध्ये डाळ टाकणार। पाणी टाकून आपल्याला जेवढं लागेल, जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं। प्रकारे हे वरण होईल, त्याला चांगलं उकळून द्यायचं। तयार आहे अशा प्रकारे। आता याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकून याला गार्निश करते। बट्ट्या पण शिजत आलेल्या आहे। मी बघते बट्ट्या झालाय का। हे बघा पूर्ण शिजलेली आहे बट्टी। आता तुम्हाला जसे आवडते तसे त्याचे काप करून घ्यायचे। मी सहज असेच करते, म्हणजे तळायला सोपे पडतात। कापून झालेले आहे। आता याला मी तेल गरम करते आणि बटाटे टाकले तळायला। चांगलं कमी गॅसवर तळून द्यायचं, तेव्हा त्या क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि एकदम मऊसूत होतात। हे बघा अशा प्रकारे बट्टे तळून झालेले आहे। तर अशा प्रकारे आता बट्टे झालेले आहे आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही आता खाणार आहोत। तुम्ही पण सगळ्यांनी बघा करून अशी बट्टी आणि डाळ